थँक्यू. ओके. ओके. तर मग या ठिकाणी आजचा जो विषय आहे तो म्हणजे पवित्र आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत की पवित्र शास्त्र आपल्याला पवित्र आत्मा कोण आहे, पवित्र आत्म्याचं दैवीपण आणि पवित्र आत्म्याची कार्य सेवा यांकडे आपण थोडक्यात पाहणार आहोत. ठीक आहे. बरंचसं काही आहे ज्याच्याविषयी आपण पाहू शकतो, परंतु आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्येच आपण या ठिकाणी पवित्र आत्म्याविषयी शिकणार आहोत, पवित्र आत्म्याविषयी जाणून घेणार आहोत आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य करो की आपण या शिकवणीतून जे शिकणार आहोत त्याचं लागूकरण आपल्या दैनंदिन जीवनात करावं संपूर्णपणे, समर्पितपणे. आणि देवाची इच्छा ही आहे की आपण केवळ या ठिकाणी एकत्र आल्यानंतर जे सिद्धांत आपण शिकत आहोत, जो मतांगीकार आपण शिकत आहोत, तो केवळ त्या ठिकाणी आपण त्या मूलभूत विश्वासांशी सहमत आहोत यावर येऊन आपल्याला थांबायचं नाहीये. ठीक आहे. ज्यावेळेस आपण पवित्र आत्मा हा विषय हाताळत आहोत त्यावेळेस फक्त हा मी पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो यावरच आम्हाला येऊन थांबायचं नाहीये. तर त्या ठिकाणी देवाची इच्छा ही आहे की त्याच्या लेकरांनी या सत्यामध्ये संपूर्णपणे, समर्पितपणे आणि दैनंदिन जीवनामध्ये हे सत्य स्वीकार करून त्याचं लागूकरण करावं, की जेणेकरून जे गैरसमज आहे किंवा जे जे पवित्र आत्म्याविषयीच्या व्यक्तित्वाविषयी जे काही आपले चुकीचे विचार आहेत ते सर्व त्या ठिकाणी बाजूला राहावे आणि पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवतं हे यावेळेस आपण पाहणार आहोत. आणि जसं की आपण योहान वर्तमान 14 आणि 16 अध्यायामध्ये थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याचं सेवा काय असणार आहेत याच्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला आणि मला हे समजून घेणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा कोण आहे आणि तिसरी व्यक्तिमत्व असून तो देव आहे. ठीक आहे. तो देव आहे. पवित्र आत्मा हा देव आहे. तो त्रैक्य देवातील तिसरं व्यक्तिमत्व आहे. आणि ज्याप्रमाणे पिता आणि पुत्र आहे त्याचप्रमाणे पवित्र आत्मा देखील आहे. या ठिकाणी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा हा ज्या प्रकारचे गुणवैशिष्ट्य पिता आणि पुत्र धारण करतात त्याच प्रकारचे गुणवैशिष्ट्यांनी तो भरलेला आहे. पवित्र आत्मा हा कोणी दुसरं तिसरं कोणी नसून तो स्वतः देव आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला त्याच्याविषयी बरेचसे शास्त्र उतारे आपल्याला प्रगट करताना पाहावयास मिळतात. आपण पाहतो की तो एक व्यक्ती आहे, तो व्यक्तिमत्व आहे. पवित्र आत्मा हा ज्या प्रकारे पिता आणि पुत्र आहेत, ज्या स्वभाव गुण वैशिष्ट्याने पिता आणि पुत्र भरलेले आहेत त्याच प्रकारच्या स्वभाव आणि गुण वैशिष्ट्याने पवित्र आत्मा देखील भरलेला आहे. पवित्र आत्म्या वगैरे ज्यावेळेस आपण येतो, पवित्र आत्म्याचं ज्यावेळेस आपण अध्ययन करतो त्यावेळेस आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण दुसरं तिसरं कोणी नव्हे तर स्वतः देवाचाच अभ्यास करत आहोत. कारण की पवित्र आत्मा स्वतः देव आहे. आणि तो कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कार्य करतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर पवित्र आत्म्याचं तो एक व्यक्ती आहे. तो जो गैरसमज आहे लोकांचा त्याप्रमाणे तो एक शक्ती किंवा अदृश्य अशा प्रकारचं सामर्थ्य कार्य करणार तसं नसून पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे. आणि ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी पाहतो ज्या प्रकारे पिता आणि पुत्र हे व्यक्ती आहे त्याचप्रमाणे पवित्र आत्मा देखील हा एक व्यक्ती आहे. पवित्र आत्म्याला त्याचं स्वतंत्र बुद्धी आहे, स्वतंत्र मन आहे, इच्छा आहे, भावना आहेत.
ज्या पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे याचं ठामपणे मत त्या ठिकाणी आपल्याला मांडताना पाहावयास मिळतात. पवित्र आत्मा हा पित्यापेक्षा किंवा पुत्रापेक्षा कमी नाहीये किंवा पवित्र आत्मा हा अ, अ, त्याच्या गुणांमध्ये पिता आणि पुत्र यांच्यापेक्षा कमी आहे असंही नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये नक्कीच पवित्र आत्म्याविषयी आपल्याला ज्या प्रकारे पिता आणि पुत्रविषयी पाहावयास मिळतं, तशाच जरी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी नसल्या, परंतु पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगतं, की पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे आणि तो कोणी गूढ रहस्यमय सामर्थ्य किंवा देवाची शक्ती आहे, असं तो नसून जो स्वतः देव आहे. पवित्र आत्मा हा दैवी व्यक्ती आहे. त्रैक्यातील तिसरं व्यक्तिमत्व आहे. पवित्र आत्मा हा त्या ठिकाणी देव आहे. ज्यावेळेस अ, या ठिकाणी हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. का? कारण की आपल्याला ज्यावेळेस आपण या ठिकाणी शिकत आहोत, की पवित्र आत्मा हा कोण आहे, त्यावेळेस पवित्र शास्त्र त्याच्याविषयी काय साक्ष देते, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो, की पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे, त्यावेळेस व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तिमत्वात व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये असतात आणि व्यक्तिमत्वात बुद्धी, भावना आणि इच्छाशक्ती यांचा समावेश या सर्व गोष्टी समाविष्ट असतात. पवित्र शास्त्रात बरेच शास्त्र उतारे आहेत, जे आपल्याला पवित्र आत्म्याच्या व्यक्तित्वाचे प्रमाण देतात. अ, ज्यामध्ये आपण पाहू शकतो, की पहिले करीत याचा 2रा अध्याय आणि वचन 10 आणि 11 आपल्याला सांगतं. त्याचप्रमाणे यशायाचं पुस्तक याचा 11 अध्याय आणि वचन 2 आणि इफिसकारास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 17 आपल्याला त्याविषयी खात्री करून देतात. परंतु आपण यावेळेस पहिले करीत याचा 2रा अध्याय आणि वचन 10 ते 11 मी यावेळेस तुमच्यासाठी वाचतो. पहिले करीन याचा 2रा अध्याय आणि वचन 10 आणि 11 मध्ये या ठिकाणी म्हणलं आहे, की कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोण? ही वचने आपल्याला पवित्र आत्म्याच्या अनंत बुद्धीविषयी आपल्याला सांगतात. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगतात, की देवाचा आत्मा आहे, जो देवाच्या गोष्टी ओळखणारा असा आहे. तर हे पवित्र आत्म्याच्या अनंत बुद्धीविषयी आपल्याला सांगतात. दुसरी गोष्ट आपण पाहतो, की जर आपण पवित्र आत्म्याला व्यक्ती म्हणत आहे, तर मग त्या ठिकाणी त्याला भावनाही असल्या पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपण व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करतो, त्यामध्ये त्या ठिकाणी भावना आणि इच्छा या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि या ठिकाणी आपण पाहतो, की पवित्र आत्मा हा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाचा आत्मा आहे. दुसरी गोष्ट आपण पवित्र आत्म्याविषयी पाहतो, तो म्हणजे की त्याला भावना आहेत. इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 30 मध्ये ज्यावेळेस आपण वाचतो, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 30 मध्ये, की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडिनी बनून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. वचन सांगतं, मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. ओके. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला समजून या ठिकाणी दिसून येतं, की पवित्र आत्म्याला भावना आहेत. त्याला आपण खिन्न करू शकतो. अ, त्याच्यासाठी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अ, पवित्र आत्म्याच्या विरुद्धही आपण पाप करू शकतो. कारण की ज्यावेळेस अनन्या आणि सफीराने पाप केलं, त्यावेळेस त्या ठिकाणी अ, पेत्र त्यांना म्हणाला नाही का, की तुम्ही पवित्र आत्म्याच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. तर पवित्र आत्म्याला भावना आहेत. नक्कीच दैवी भावना या मनुष्य भावनाप्रमाणे नाहीत. परमेश्वराचा क्रोध, ईर्ष्या, द्वेष, आनंद, प्रेम, दुःख आणि क्रोध या कुठल्याही परिस्थिती किंवा प्रभावाने प्रभावित होत नाही. ठीक आहे. पवित्र आत्म्याची एक स्वतंत्र भावना आहे, जी कुठल्याही प्रकारच्या
परिणामाला किंवा जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचा परिणाम त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे त्याचवर होत नाही. उलट कुठल्याही गोष्टीच्या द्वारे प्रभावित होत नाही. जसं मनुष्याच्या बाबतीत आपण पाहतो, की मनुष्य हा बऱ्याच गोष्टींच्या द्वारे प्रभावित होऊन त्या ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या भावनांमधून आपल्याला व्यक्त करताना पाहावयास मिळतं. परंतु ज्यावेळेस आपण देवाविषयी पाहतो, ज्यावेळेस आपण देवाच्या भावनांविषयी पाहतो, त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे हे, की देवाच्या भावना ज्या आहे, त्या मनुष्याप्रमाणे परिस्थितीनुसार त्या ठिकाणी येतात, जातात असं नाहीये. तर देव हा सार्वभौम आहे, न बदलणारा आहे आणि त्याच कारणामुळे त्याच्या ज्या इच्छा आहेत, त्याच्या ज्या भावना आहेत, त्या देखील त्या ठिकाणी त्याच्या सार्वभौमत्वानुसार प्रगट होणाऱ्या असतात. हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. ज्या प्रकारे मनुष्याच्या उत्कंठा असतात, तशा देवाच्या, पवित्र आत्म्याच्या त्या नसतात. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जर जर पवित्र आत्मा हा व्यक्ती नाही, ठीक आहे. जर आपण त्या विषयाकडे गेलो आणि म्हणालो, की पवित्र आत्मा हा व्यक्ती नाहीये, तर मग या ठिकाणी तुम्ही खिन्न कोणाला करणार? हे का नाही? जर पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे, तरच तुम्ही त्याला खिन्न करू शकता. परंतु जर पवित्र आत्मा हा जर व्यक्ती नाहीये, तर तुम्ही त्याला खिन्न करू शकत नाही. त्याला कारण जर तो व्यक्ती नाहीये, तर त्याच्यामध्ये भावनाच नसणार आहे. जर तो व्यक्ती नाहीये, तर त्याच्यामध्ये अ, अ, इच्छाच नसणार आहे. तो जर व्यक्ती नाही, तर त्याच्यामध्ये बुद्धीच नसणार आहे. त्या ठिकाणी आपण एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते, ती म्हणजे ही, की पवित्र आत्म्याला भावना आहेत. ठीक आहे. जर पवित्र आत्मा व्यक्ती नसता, तर त्याला खिन्न करणे हा एक विचार किंवा हा जो विचार आहे, तो व्यर्थ विचार झाला असता. पण तसं नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहतो, की पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे आणि मग तो व्यक्ती असल्या कारणामुळेच त्या ठिकाणी आपण त्याला खिन्न करू शकतो. त्याला भावना आहेत. ओके. या ठिकाणी आपण हे पाहत आहोत, की पवित्र आत्मा कोण आहे? आणि पवित्र आत्मा आपण पाहिलं, की त्रैक्य देवातील तिसरं व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यावेळेस आपण तिसरं व्यक्तिमत्व म्हणतो, याचा अर्थ असा नाहीये, की पिता 1 नंबरला आहे, पुत्र 2 नंबरला आहे आणि मग पवित्र आत्मा 3 नंबर म्हणजे पिता वर आहे, त्याच्या खालोखाल पवित्र देव जो पुत्र आहे आणि मग देव जो पवित्र आत्मा आहे, असं नाहीये. हां, त्यांचे कार्य आपल्याला पाहावयास मिळतात, की वेगवेगळे आहे. येस, परंतु ज्यावेळेस आपण संपूर्णपणे देवपणाचा ज्यावेळेस अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं, की पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे संगनमताने कार्य करणारे आहे. प्रत्येकाला व्यक्तिगत इच्छा आहे, व्यक्तिगत भावना आहे, व्यक्तिगत बुद्धी आहे. तिघांची कार्य वेगळी आहेत, परंतु तिघेही मिळून एकाच गोष्टीसाठी कार्य करताना आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केलेले पाहावयास मिळतात. पिता हा पुत्रापेक्षा काही जास्त नाहीये किंवा पुत्र हा पित्यापेक्षा जास्त नाहीये किंवा पवित्र आत्मा हा पिता आणि पुत्रापेक्षा जास्त आहे असं नाहीये. ज्यावेळेस आपण त्रैक्य देवाचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, की ते तिघेही समान आहेत. त्यांच्या अस्तित्वामध्ये त्यांचं जे सत्व आहे, तत्व आहे, त्याच्यामध्ये ते समान आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला याच गोष्टीविषयी समजून घेणं गरजेचं आहे, की पवित्र आत्मा हा त्रैक्य देवातील तिसरं व्यक्तिमत्व आहे. याचा अर्थ असा नाही, की तो दुसऱ्या दोघांपेक्षा कमी आहे. नाही, समान आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये कोणीही कमी नाहीये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एखादा जास्त किंवा एखादा कमी असं नाहीये. तर पवित्र आत्मा हा पिता आणि पुत्र ज्याप्रमाणे जे गुणवैशिष्ट्य धारण करून आहे, तेच गुणवैशिष्ट्ये पवित्र आत्मा देखील धारण करून आहे. आणि म्हणून हा त्रैक्य देवातील तिसरं व्यक्तिमत्व आहे, ज्यामध्ये आपण पाहतो, की पवित्र शास्त्र आपल्याला प्रगट करतं, की पवित्र आत्म्याला इच्छा आहेत, पवित्र आत्म्याला भावना आहेत, पवित्र आत्म्याला अनंत बुद्धी आहे, ज्या आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केलेल्या पाहावयास मिळतात. ते यासाठी, की जेणेकरून आपण ज्यावेळेस बायबलमध्ये जो परमेश्वर प्रगट केलेला आहे, त्याची भक्ती करण्यासाठी येऊ, त्यावेळेस नक्कीच आपला जो विश्वास आहे, तो पवित्र शास्त्रामध्ये देऊ केलेल्या
देवपणाविषयी देव केलेल्या दैवी देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या विषयीच्या योग्य दृष्टिकोनातून असावा, की जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या गैरसमजुतीमध्ये न राहता एक देवाला गौरव देणाऱ्या अशा विश्वासाने आपण त्याचा गौरव करणारे असावे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की देवाची इच्छा ही आहे की त्याच्या लेकरांनी केवळ हा आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो किंवा पुत्रावर विश्वास ठेवतो किंवा देव जो पित्यावर विश्वास ठेवतो यामध्येच किंवा फक्त याच गोष्टींवर त्यांनी थांबू नये, तर सर्वतोपरी त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला संपूर्णपणे जे सत्य आहे पवित्र शास्त्रामध्ये देव केलेलं त्याला समर्पितपणे आणि दैनंदिन जीवनात नियमितपणे लागू करून त्याचं केलं गेलं जावं. ठीक आहे. तर आपण पाहतो की पवित्र आत्मा हा त्रैक्यत्वातील तिसरं व्यक्तिमत्व आहे, ज्याला स्वतंत्र बुद्धी आहे, स्वतंत्र भावना आहेत, स्वतंत्र इच्छा आहे. तिसरी गोष्ट आपण पाहतो पवित्र आत्म्याच्या व्यक्तित्वाविषयी की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की पवित्र आत्म्याला सार्वभौम स्वतंत्र इच्छा आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 16 अध्याय आणि वचन 6 ते 11 जर या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक इन्सिडन्स आहे जिथे पाऊल आहे आणि पाऊलाला त्या ठिकाणी एका ठिकाणी जायचं आहे, परंतु कशा प्रकारे पवित्र आत्मा हा त्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून थांबवत आहे, प्रतिबंध करत आहे. आपण वाचूया त्या ठिकाणी काय म्हणतो वचन की नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतातून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोवासला खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मॉसिदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपल्याला विनंती करीत आहे की इकडे मासिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगावयास देवाने आम्हाला बोलवले असे अनुमान करून आम्ही मासिदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. तेव्हा त्रोवासापासून हाकरून आम्ही नीट समस्त्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलिस गेलो. या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्मा हा पावलाला मार्गदर्शन करत आहे. इथे आपण पाहतो की पवित्र आत्मा हा पावलाला आशिया आणि बिथुनिया संदेश देण्यापासून मनाई करत आहे, त्यांना तो थांबवत आहे आणि त्या उलट त्यांना मासिदोनियामध्ये जाण्यास सांगत आहे. इथे आपण पाहतो की पवित्र आत्मा हा मार्गदर्शन करत आहे. त्याची इच्छा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला प्रगट करताना पाहावयास मिळतो. त्याची इच्छा ही आहे की पौलाने आशिया किंवा बिथुनियास न जाता मासिदोनियामध्ये जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करावी. तसेच त्याची इच्छा आपल्याला व्यक्तिगत सेवा देखील निश्चित करते. ठीक आहे. पहिले करीन याचा 12 अध्याय आणि वचन 11 मध्ये आपण वाचतो ती म्हणजे की तरीही सगळे कार्य तो एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो. त्याच्या इच्छेप्रमाणे स्वतंत्रपणे कोणाच्याही दबावामध्ये न येता तो एकच आत्मा ह्या गोष्टी स्वतंत्रपणे करताना आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो की जे गुणवैशिष्ट्य एका व्यक्तिमत्वामध्ये असायला हवा आहे, व्यक्तित्वामध्ये असायला हवा आहे, ते म्हणजे की बुद्धी असावी, भावना असाव्यात, इच्छा असावी. आणि त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पवित्र आत्म्याविषयी पाहावयास मिळतात की ज्या वेळेस पौल हा आशियामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता देवाच्या वचनाची घोषणा करण्याकरिता, तर त्यामध्ये आपण पाहतो की पवित्र आत्मा त्याच्या इच्छेनुसार त्यांना प्रतिबंध करत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करत आहे की त्यांनी कुठे जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करावी. आणि पुढे पहिले करीन याचा 12 अध्याय आणि वचन 11 मध्ये ज्या वेळेस आपण वाचतो तिथे आपल्याला स्पष्टपणे पाहावयास मिळतं, कारण वचन 11 मध्ये तरी ही सगळी कार्य तो एकच आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.
त्याची इच्छा या ठिकाणी आपल्याला प्रगट केलेली पाहावयास मिळते. आणि अनेक आणखी शास्त्र उतारे पवित्र शास्त्रामध्ये जाऊन आपण काढू शकतो, शोधू शकतो, जे आहेत, जे पवित्र आत्म्याच्या व्यक्तित्वाविषयीचे प्रमाण आपल्याला देताना पाहावयास मिळतात. परंतु या ठिकाणी हे जे शास्त्र उतारे आहेत ते घेऊन नक्कीच आपण त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो, की होय, पवित्र आत्मा हा एक व्यक्तिमत्व आहे. तो त्रैक्य देवातील तिसरं व्यक्तिमत्व आहे. ज्या प्रकारचे गुणवैशिष्ट्य पिता पुत्र धारण करतात त्याच प्रकारची गुणवैशिष्ट्ये पवित्र आत्मा देखील धारण करतो. म्हणून लक्षात घ्या, की पवित्र आत्मा हा कोणी अदृश्य शक्ती किंवा फोर्स किंवा अजून अशी रहस्यमय शक्ती आहे असं तो नसून तो स्वतः देव आहे. त्रैक्य देवातील व्यक्तिमत्व तो आहे. जे गुणवैशिष्ट्य पित्याचे आहे, तेच पुत्राचे आहे, तेच पवित्र आत्म्याचे देखील आहेत. ज्याप्रमाणे पिता व पुत्र ह्या व्यक्ती आहेत, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा देखील एक व्यक्ती आहे. कुठल्याही बाबतीत कमी नाही. त्याला मन आहे, इच्छा आहे, भावना आहे. तसेच तो सर्वव्यापी आहे, सार्वज्ञानी आहे, सार्वभौम आहे, सार्वकालिक आहे, सर्व समर्थ तो असा आहे, सर्व शक्तिमान असा तो आहे आणि तो त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे, तो स्वतः देव आहे. प्रियानं लक्षात घ्या, की प्रेषितांचा मतांगीकार हा जो आपण शिकत आहोत, ह्याचा ज्यावेळेस आपण उलगडा करत आहोत, त्यावेळेस प्रामुख्याने ही जी शिकवण पवित्र शास्त्रामध्ये देवच बाप, देवच पुत्र, देवच पवित्र आत्मा यांविषयी जी देव केलेली आहे, ते आपल्याला प्रगट करते, आपल्याला दाखवून देते, की पवित्र शास्त्र किंवा जे प्रेषित होते त्यांची शिकवण काय होती, त्यांचा विश्वास काय होता. आणि आज ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्यालाही या ठिकाणी या सत्याविषयीची खात्री असली पाहिजे, या सत्याविषयी आपल्याला जाणीव असली पाहिजे, त्याचवर आपला विश्वास असला पाहिजे आणि ते सत्य आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागू केलं पाहिजे, की जेणेकरून आज ज्या प्रकारे जग बरेचसे लोक आहेत जे पवित्र आत्म्याला एका चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतात, जे पवित्र आत्म्याला एक शक्ती किंवा एक सामर्थ्य, एक फोर्स, देवाची शक्ती म्हणून पाहतात. तर तसं नसून तो स्वतः एक देव आहे. हे आपल्याला ज्यावेळेस सत्य समजलेलं आहे त्यावेळेस या खोट्या शिकवण रूपी जे खोटे वारे आहे, खोट्या ज्या शिकवणी आहेत त्याच्यापासून नक्कीच आपण आपल्या स्वतःला वाचवू शकतो, आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करू शकतो. एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली, की पवित्र आत्मा कोण आहे आणि आपण पाहिलं, की पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे, त्रैक्यातील तिसरं व्यक्तिमत्व आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पवित्र आत्म्याच्या विषयी पाहतो ती म्हणजे पवित्र आत्म्याचं देवपण. बरेच शास्त्र उतारे आहेत जे आपल्याला पवित्र आत्मा हा इतर दोन व्यक्तिमत्व जे त्रैक्यातील आहे त्यांच्या त्या व्यक्तीच्या नावाने आणि स्वभावाने जोडलेला आहे. ज्यामध्ये आपण पाहतो की मत्ते वर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 16 मध्ये बरेच शास्त्र उत्तरे आहेत जे मी तुमच्यासाठी पटापट वाचणार आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. मत्ते वर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 16 सांगतं, मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. हे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं देवपण जे त्रैक्यत्वातील जे इतर दोन व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या नावाशी, त्यांच्या स्वभावाशी जोडलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कसं म्हणलं आहे की परमेश्वराचा आत्मा, मत्ते 3:16 मध्ये आपण पाहतो की परमेश्वराचा आत्मा आत्मा या नावाने त्या ठिकाणी पवित्र आत्म्याला ओळखलं गेलेलं आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि वचन 9 सांगता आपल्याला प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि वचन 9 मध्ये पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची, ठीक आहे, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत केले. पहा त्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले, त्याचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून नेतील. प्रभूचा आत्मा म्हणून या ठिकाणी संबोधण्यात आलेला आहे. तसंच प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय आणि वचन 39 मध्ये देखील पुन्हा एक बार प्रभूचा आत्मा म्हणून पवित्र आत्म्याला संबोधण्यात आलेला आहे. मग ते पाण्यातून वर आल्यावर तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला
म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. प्रभूचा आत्मा व 16 अध्याय वचन 7 मध्ये आपण पाहतो. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. ठीक आहे, येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. हे सर्व जी वचनं आहेत ती आपल्याला पवित्र आत्म्याच्या दैवत्वाविषयी, त्याच्या दैवीपणाविषयी आपल्याला सांगतात. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 9 सांगतं. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 9. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. इथे आपण पाहतो की त्याला देवाचा आत्मा म्हणलेला आहे, ख्रिस्ताचा आत्मा त्या ठिकाणी म्हणलेला आहे. त्याच प्रकारे आपण पाहतो की पहिले कोरिंथ्याचा 3रा अध्याय आणि वचन 16 मध्ये देखील देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो, यानुसार पवित्र आत्म्याला संबोधलं आहे. पुढे आपण पाहतो पहिले पेत्र याचा 1ला अध्याय आणि वचन 11 मध्ये देखील आपण वाचतो की ख्रिस्ताचा आत्मा म्हणून पवित्र आत्म्याला संबोधलं आहे. ठीक आहे, तर पवित्र शास्त्रामध्ये त्याची अनेक नावे व उपाध्या आहेत, जी इतर जे 2 व्यक्तिमत्व आहेत त्रैक्य देवातील त्यांशी जोडलेले आहेत, त्यांच्या स्वभावाशी जोडलेले आहेत, त्यांच्या कार्याशी तिचं नाव जोडलेलं आहे, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा त्याला म्हणलं आहे, देवाचा आत्मा म्हणलेला आहे, ख्रिस्ताचा आत्मा म्हणलेला आहे, त्याचप्रमाणे सत्याचा आत्मा म्हणलेला आहे. पहिले पेत्र याचा 1ला अध्याय आणि वचन 11 मध्ये आपण वाचतो त्या ठिकाणी त्यांच्या मध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या, त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करीत होते. तर कशा प्रकारे पवित्र शास्त्र आपल्याला पवित्र आत्म्याचं दैवत्व हे त्या ठिकाणी दाखवून देतं. त्याला परमेश्वराचा आत्मा म्हणलाय, प्रभूचा आत्मा म्हणलाय, येशूचा आत्मा म्हणलाय, देवाचा आत्मा म्हणलाय, ख्रिस्ताचा आत्मा म्हणलाय, सत्याचा आत्मा म्हणला आहे. आणि एवढंच नव्हे तर स्वतः देवाचं वचनही याची साक्ष देते की देव आत्मा आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 4था अध्यायामध्ये आपण पाहतो की देव आत्मा आहे. आणि योहान 4 म्हणतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. देवाचं वचनही त्या ठिकाणी पवित्र आत्मा हा दैवी आहे, त्याच्या देवपणाविषयीची साक्ष आपल्याला देताना पाहाव्यास मिळते. ठीक आहे, तर पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्म्याचं दैवीपण, ज्यामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्म्याची ओळख, पवित्र आत्म्याला बऱ्याचशा जे पिता आणि पुत्र आहेत त्यांच्या स्वभावाने, त्यांच्या नावाने त्या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे. त्याचं दैवीपण, ते सत्य त्या ठिकाणी त्या वचनांच्या द्वारे प्रगट पवित्र शास्त्र करताना आपण पाहतो. योहान 4:24 स्पष्टपणे आपल्याला सांगते की देव आत्मा आहे. आणि यावेळेस या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्मा ज्या प्रकारे पिता आणि पुत्र जे गुणवैशिष्ट्य धारण करतात त्याच प्रकारची गुणवैशिष्ट्य पवित्र आत्म्याची देखील आहेत, हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. उदाहरणार्थ पुन्हा एक बार पहिले कोरिंथ्याचा 2रा अध्याय आणि वचन 11 त्यामध्ये आपण पाहतो की मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाचा आत्म्याशिवाय कोणी नाही. पवित्र आत्मा हा सर्वज्ञानी आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. दुसरी गोष्ट आपण पाहतो पवित्र आत्मा हा सर्वव्यापी आहे. स्तोत्रसंहिता याचा 139 अध्याय आणि वचन 7 ते 10 मध्ये आपण वाचतो नाही का? स्तोत्रसंहिता 139 आणि वचन 7 ते 10 मध्ये स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी साक्ष देतो आणि म्हणतो, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. ठीक आहे,
आणि मग पुढे सांगितलंय, मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंतरण केले तरी तेथे तू आहेस, मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्या पुढे काही एक लपवित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. हे वचन पवित्र आत्म्याविषयी साक्ष देऊन सांगते की पवित्र आत्मा हा सर्वव्यापी आहे. पवित्र आत्मा हा सर्व शक्तिमान आहे. इयोबाचं पुस्तक याचा 33 अध्याय आणि वचन 4 आपल्याला सांगतं. इयोब त्या ठिकाणी साक्ष देतो. इयोब 33 अध्याय आणि वचन 4 मध्ये म्हणतो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले, तो सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालेले आहे. पवित्र आत्मा हा सर्व शक्तिमान आहे, सर्व समर्थ देव तो आहे, याची साक्ष या ठिकाणी आपल्याला दिलेली पाहाव्यास मिळते. पवित्र आत्मा सत्य आहे. पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि वचन 7, पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि वचन 7 आपल्याला ही साक्ष देते की पवित्र आत्मा सत्य आहे. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. पवित्र आत्मा सत्य आहे. पवित्र आत्मा बुद्धिमान आहे. यशाया याचा 40 अध्याय आणि वचन 13 आपल्याला सांगतं की असं कोण आहे, नाही का? काय म्हणताय त्या ठिकाणी, परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे, त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे, त्याने कोणास मसलत विचारली, सत्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले, त्याला कोणी ज्ञान शिकवले, सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला. आणि उत्तर आपण पाहतो कोणी नाही, कारण की तो स्वतःच बुद्धिमान आहे. अनंत बुद्धी पवित्र आत्म्याला आहे. तीच गोष्ट आपल्याला येशू ख्रिस्ताविषयी पाहावयास मिळते, तीच गोष्ट आपल्याला पित्याविषयी पाहावयास मिळते. मग या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी मिळून आपल्याला पवित्र आत्म्याचं देव पण प्रगट करतात की पवित्र आत्मा हा सर्वज्ञानी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे, तो सत्य आहे, तो बुद्धिमान आहे, तो पिता आणि पुत्राच्या नावाने ओळखला जातो. तो त्या ठिकाणी त्यांच्या नावानिशी तो जोडला गेलेला आहे. त्याचं दैवीपण हे सत्य त्या ठिकाणी प्रगट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. ठीक आहे. तर पवित्र आत्मा हा कोण आहे? पवित्र आत्म्याचं दैवीपण जे आपल्याला पवित्र शास्त्र प्रगट करते. आणि त्यामुळे काय होतं की पवित्र आत्म्याचं दैवीपण, पवित्र आत्म्याचं व्यक्तित्व, पवित्र आत्मा हा कोण आहे, पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याचे स्वभाव गुण वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आणि आपल्याला दिसून येतं की पवित्र आत्मा हा त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे, तो देव आहे. ओके. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो ते म्हणजे पवित्र आत्म्याचे कार्य आणि सेवा. ठीक आहे. आपण पाहतो पवित्र आत्म्याचं कार्य येशू ख्रिस्त आपल्याला स्पष्टपणे योहान शुभवर्तमान याचा 14 आणि 16 अध्यायामध्ये आपल्याला स्पष्ट करत आहे की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो, जो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील आणि तो तुम्हा बरोबर वस्ती करल. आणि त्याचप्रमाणे तो तुमचा कैवारी आहे आणि तो तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि जे मी तुम्हाला सांगितलं त्या सर्वाची तुम्हाला तो आठवण करून देईल. त्याचप्रमाणे योहान सुवर्तमानाच्या 16 अध्यायामध्ये आपण पाहतो की मी जावे आणि कैवारी तुमच्याकडे येणारच आहे, मी गेलो तरच तो तुमच्याकडे येईल, म्हणजे मी त्याला पाठवून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पवित्र आत्म्याला पाठवत आहे. आणि पुढे आपण पाहतो की तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. आणि वचन 9 काय आहे ते आपल्याला स्पष्टपणे सांगतं की ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही, यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि त्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्याय निवाड्याविषयी. एक
पवित्र आत्म्याचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला या वचनांमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की तो आपल्याला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. त्याचप्रमाणे एवढंच नव्हे तर आपण पाहतो की सुरुवातीपासून पवित्र आत्मा हा दैवी कार्याचा भाग आहे. जर आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 1 आणि 2 मध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं की पवित्र आत्म्याचे पहिले प्रमुख कार्य ते म्हणजे की दैवी निर्मितीच्या कार्यामध्ये अधीक्षकाचं कार्य पवित्र आत्म्याने केलेलं आपण पाहतो. ठीक आहे ना? ज्यावेळेस परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्यावेळेस पवित्र आत्मा हा तिथे होता. त्या कार्यामध्ये अधीक्षकाचं कार्य करताना आपण पवित्र आत्म्याला पाहतो. पवित्र आत्मा निर्मितीच्या कार्यामध्ये सहभागी होता हे या ठिकाणी या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरं आपण पाहतो की दुसरे तिमोथी 3 अध्याय आणि वचन 16, दुसरे पेत्र पहिला अध्याय वचन 20 आणि 21 मध्ये आपण पाहतो की पवित्र आत्मा हा पवित्र शास्त्राच्या प्रेरणेच्या कामात होता. ब्रीथ आउट, इन्स्पायर्ड. प्रत्येक शास्त्रलेख हा परमेश्वर प्रेरित आहे. पवित्र आत्मा हा बायबलचा लेखक आहे, आपल्याला ठाऊक आहे. जरी त्या ठिकाणी त्याचे मानवीय लेखक असले परंतु त्यांना प्रेरित करणारा हा पवित्र आत्मा आहे. मग आपण या ठिकाणी पाहतो की पवित्र आत्मा हा निर्मितीच्या कार्यात सहभागी होता. पवित्र आत्मा हा पवित्र शास्त्राच्या लिखाणामध्ये, पवित्र शास्त्राच्या प्रेरणेच्या कामात त्या ठिकाणी तो सहभागी होता. तिसरे प्रमुख कार्य आपण या ठिकाणी पवित्र आत्म्याचं पाहतो ते म्हणजे लूक वर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 34 आणि 35 मध्ये ज्यावेळेस देवदूत मरियेला भेटतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो काय म्हणतो ते या ठिकाणी आपण पाहतो. लूक वर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 34 आणि 35 मध्ये मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. देवाचा पुत्र त्याच्या जन्माच्या कार्यामध्ये आपण पाहतो की पवित्र आत्म्याचा सहभाग आहे. पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कार्यामध्ये सहभागी आहे. आणि इतरही कार्य आहेत जी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात की पवित्र आत्मा त्यामध्ये कार्यरत आहे. ते म्हणजे की पवित्र आत्मा उत्पन्न करतो, तो पुनरुज्जीवन करतो. आपण पाहिलं की पवित्र आत्मा उत्पत्ती करण्यास सक्रिय होता. उत्पत्तीच्या पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 1 आणि 2 मध्ये. त्याचप्रमाणे इयोब 33:4 मध्येही आपण पाहतो की इयोब म्हणतो की आत्म्याने मला घडवलं आहे. तसेच आपण पाहतो की येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही नवी उत्पत्ती आहात. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचा नवा जन्म झाला आहे. ख्रिस्तामध्ये तुमचा बाप्तिस्मा झाला आहे. यालाच पुनर्जीवन त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्याच्यासाठी आपण शास्त्रवचन मी वाचतो जी तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेऊन नंतर वाचू शकता. योहान याचा 3 अध्याय आणि वचन 3 ते 8 मध्ये, तिताचं पत्र याचा 3 अध्याय वचन 5 मध्ये, पहिले कोरिंथ याचा 12 अध्याय वचन 13 मध्ये. काय पवित्र आत्मा आपल्या तारणाच्या कार्यात कार्यरत होता. पवित्र आत्मा सांत्वन करतो. ज्यावेळेस आपण पाहतो की योहान 14:16 मध्ये की तुम्हाला कैवारी जो तुमचं सांत्वनदाता असेल, जो कैवारी आहे, तीच गोष्ट 26 वचन मध्ये आपण पाहतो. तसेच योहान याचा 16 अध्याय आणि वचन 7 मध्ये देखील आपण त्या ठिकाणी पाहतो की तो कैवारी आहे, तो तुमचा सांत्वन करणारा आहे. पवित्र आत्मा आपल्याला शुद्धीकरण करतो, आपलं पवित्रीकरण करतो. दुसरे तैसलोनी याचा 2 अध्याय आणि वचन 13 यावेळेस मी आपल्यासाठी वाचतो. दुसरे तैसलोनी याचा 2 अध्याय आणि वचन 13. त्या ठिकाणी असं म्हणलं आहे, ह्या कारणामुळे आम्हीही देवाची निरंतर उपकार स्तुती ह्यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले दुसरा पहिलं वाचलं. दुसरे तैसलोनी याचा 2 अध्याय आणि वचन 13 या प्रकारे म्हणतो, बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकार स्तुती नेहमी केली पाहिजे
आणि वचन काय म्हणतं लक्ष देणं आहे का? कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. पवित्र आत्मा हा आमच्या शुद्धीकरणामध्ये, पवित्र आत्मा हा आमच्या पावित्रीकरणामध्ये कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आपण पुढे पाहतो की पवित्र आत्मा हा आपण देवाचे आहोत याची साक्ष देतो. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 16. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 16 मध्ये आपण पाहतो काय म्हणलं आहे की कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. काय म्हणलं आहे की पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. योहान 14:26 आपल्याला सांगतं की पवित्र आत्मा येईल. काय म्हणलं आहे, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यास त्या सर्वांची तुम्हाला तो आठवण करून देईल. पवित्र आत्मा तुम्हाला पवित्र शास्त्र शिकवतो. तसंच योहान 16 आणि 13 ते 15 मध्ये आपण तेच पाहतो. काय म्हणलं, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. पवित्र शास्त्र, पवित्र आत्मा हा आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतो. तो आम्हाला पवित्र शास्त्राची उलगडा करतो. तो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये त्याची इच्छा काय आहे ही प्रगट करतो. हे पवित्र आत्मा त्या ठिकाणी करताना आपण पाहतो. पुढे आपण पाहतो की पवित्र आत्मा तुमच्यासाठी प्रार्थनेमध्ये मध्यस्थी करतो. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 26 आणि 27 आपल्याला स्पष्टपणे सांगतं की तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. पवित्र आत्मा आहे तो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. पण अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. आम्हाला काय मागावं ठाऊक नसतं, आम्हाला समजत नाही, आम्ही काय प्रार्थना करावी ज्यावेळेस आम्हाला कळत नाही, त्यावेळेस पवित्र आत्मा काय करतो की तुमच्या आणि माझ्यासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे, ठीक आहे, तुमची मर्जी नाही प्रगट करत आहे, देवाच्या मर्जीप्रमाणे तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करतो. तो तुमच्या आणि माझ्यासाठी प्रार्थनेमध्ये मध्यस्थी करतो. तसेच इफिस 2:18 मध्ये देखील आपण पाहतो काय म्हणलं आहे की कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयंताचा पित्याजवळ प्रवेश होतो. तो आपल्याला त्या ठिकाणी त्या पित्याच्या जवळ प्रवेश करून देतो. आपल्यासाठी तो मध्यस्थी करतो. पवित्र आत्मा गरजेच्या वेळी तुमचं सांत्वन करतो आहे का नाही. त्या ठिकाणी सांगितलं आहे की काय दुःखी होऊ नका, खेद करू नका, नाही का. म्हणजे येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की मी जात आहे, परंतु मी तुम्हाला कैवारी पाठवणार आहे, जो तुमचं सांत्वन करेल, जो तुम्हाला त्या ठिकाणी, जो तुमच्या बरोबर सदा सर्वदा असेल, जो तुम्हा बरोबर वस्ती करेल, जो तुमच्यामध्ये राहतो, तो तुमच्या गरजेच्या वेळी तुमचं सांत्वन करणारा असा तो आहे. पवित्र आत्मा देवाची सेवा करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतो. इफिस 3:16 मध्ये आपण पाहतो, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. आणि पुढे आपण पाहतो की पवित्र आत्म्याची सर्वात मोठी सेवा म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव करतो. योहान कृष्णवर्तमान याचा 16 अध्याय आणि वचन 13 आणि 14 मध्ये आपण पाहतो की पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताचं गौरव करतो. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल.
तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करतो. काय? तो आमच्या आत्म्याबरोबर साक्ष देतो, की आम्ही देवाची मुले आहोत. तो आम्हाला पवित्र शास्त्र समजण्यास, तो आम्हाला पवित्र शास्त्राची जी मुख्य पवित्र शास्त्राची इच्छा काय आहे, पवित्र शास्त्रातील संदेश काय आहे, ते समजण्यास तो आम्हाला मदत करतो. तो आमचं गरजेच्या वेळी सांत्वन करतो. तो आमचं पुनरुज्जीवन करतो. तो आमच्या तारणाच्या कार्यात सहभागी आहे. तो पापाची जाणीव करून देतो. नीतिमत्वाची आठवण करून देतो. देवाच्या न्यायाविषयी वारंवार त्या ठिकाणी आम्हाला सांगतो आणि आम्ही येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेत दैनंदिन जीवनात बदलत जावे यासाठी आमच्या शुद्धीकरणाच्या, आमच्या पावित्र्यकरणाच्या कार्यामध्ये तो सातत्याने कार्यरत असतो. हे आहे पवित्र आत्म्याचं कार्य, की तो आम्हाला आमच्यासाठी मध्यस्थी करतो, पवित्र शास्त्र शिकवतो, आम्ही देवाची लेकरं आहोत याची आमच्या आत्म्याबरोबर साक्ष देतो. आणि त्याचं कार्य आपण पाहिलं, की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या मध्ये तो कार्यरत आहे. आमच्या तारणाच्या गोष्टींमध्ये तो कार्यरत आहे. त्याचप्रमाणे देवाच्या वचनाच्या प्रेरणेमध्ये देखील तो कार्यरत आहे. एवढंच नव्हे, तर उत्पत्तीपासून तो त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहावयास मिळतो. ह्याचं कारण हेच आहे, कारण तो दुसरं तिसरं कोणी नसून तो स्वतः देव आहे. त्रैक्य देवातील तिसरं व्यक्तिमत्व हा पवित्र आत्मा आहे. म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी म्हणतो, की पवित्र आत्मा याचवर मी विश्वास ठेवतो, त्यावेळेस देवाची इच्छा ही आहे, की आम्ही केवळ तेवढंच नव्हे, तर त्याच्या मागे त्याची जी योजना, त्याचे जे कार्य आहे, त्याचे जे स्वभावगुण आहे, त्याचे जे व्यक्तिमत्व आहे, त्याचं दैवीपण, या सर्व गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवावा. ना की देवाच्या शक्ती आहे किंवा एक गूढ असं रहस्यमय ताकद आहे जी कार्य करत आहे. नाही. पवित्र शास्त्र आम्हाला ज्यावेळेस पवित्र आत्म्याची ओळख करून देतं, त्यावेळेस स्पष्टपणे तो एक त्रैक्यातील व्यक्तिमत्व आहे, हेच पवित्र शास्त्र आमच्या समोर मांडतं. तो त्रैक्यातील व्यक्तिमत्व आहे, तिसरं व्यक्तिमत्व, तो दैवी आहे आणि त्याचं कार्य हे आमच्या जीवनामध्ये नक्कीच फार महत्वाचं आहे. कारण की तो आमच्यामध्ये वस्ती करत आहे. त्याच्याद्वारे आम्हाला शिक्का मारण्यात आलेला आहे. तो आम्हाला शेवटी शेवटापर्यंत घेऊन जाणार आहे. तो सदा सर्वदा आमच्या बरोबर असणार आहे. तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागणारं सांत्वन देणारा आहे. तो आम्हाला देवाची सेवा आज्ञाधारकपणे करण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्ययुक्त करणारा असा तो आहे. तो आहे जो आम्हाला आम्ही कशा प्रकारे देवाबरोबर एकनिष्ठ असावं, सत्कर्म्यामध्ये आम्ही चालावं, यासाठी सातत्याने आम्हाला चालवणारा, आमचं मार्गदर्शन करणारा देवाने देव केलेला आमचा कैवारी आहे. तो आमचा देव आहे. तो त्रैक्यातील तिसरे व्यक्तिमत्व आहे. पिता आणि पुत्र यांच्यापेक्षा तो कमी नाहीये किंवा पिता आणि पुत्र यांच्यापेक्षा कुठल्याही एकाही गुणामध्ये तो कमी आहे असं नाही. तर सर्व गुण संपन्न, जे देवपणाच्या ठायी असणारे जे गुणवैशिष्ट्य आहे, त्या प्रत्येक गुणवैशिष्ट्याने पवित्र आत्मा हा भरलेला आहे आणि तो यासाठी पुत्राने आम्हाला देव केला आहे, की जेणेकरून आम्ही त्याची लेकरं आहोत याची सातत्याने तो आम्हाला आठवण करून देईल, पापाची जाणीव करून देईल, नीतिमत्व आणि न्याय याविषयी आम्हाला सातत्याने आठवण करून देईल आणि आम्ही त्या देवामध्ये वाढलं जावं यासाठी तो आम्हाला मार्गदर्शन करणारा असा तो आहे. आणि सुरुवातीपासून पवित्र आत्मा कार्यरत आहे. नक्कीच प्रियांनो, यावेळेस आपण थांबणार आहोत आणि मी तुम्हाला विनंती करतो, की जे काही पवित्र आत्म्याविषयीची जी पुस्तकं आहे, जी पवित्र शास्त्राला धरून आहे, ती तुम्ही अभ्यासावी, ज्याच्यामध्ये तुम्हाला मग पवित्र आत्म्याचं जुन्या करारामध्ये कसं कार्य करत होतं, नव्या करारामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे, त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे तो कार्य करत आहे, त्याचप्रमाणे ज्या इतर गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून यावा यासाठी तुम्ही स्वतःचा वेळ द्यावा. आणि नक्कीच जे गैरसमज आहे आज बऱ्याच मंडळांमध्ये, ते म्हणजे हे की
आम्हाला तारणाच्या वेळी पूर्णपणे पवित्र आत्मा मिळत नाही. परंतु आपण पवित्र शास्त्रात पाहिलं, की तो आमच्यासाठी दिला आहे. तो सदा सर्वदा आमच्याबरोबर असणार आहे. त्याच्याद्वारे आम्हाला शिक्का मारण्यात आलेला आहे. आणि अजून गैरसमज असा आहे, की जर तुम्ही पाप केले, तर पवित्र आत्मा तुम्हाला सोडून जाईल. नाही, आम्ही पाहिलं, की तो आमच्याबरोबर सदा सर्वदा असणार आहे. एवढंच नव्हे, तर तो आम्हाला आमच्या पापाची जाणीव करून देतो. आम्हाला पवित्रतेमध्ये घेऊन जाण्यासाठी तो आम्हाला देऊ केलेला आहे. मग आम्हाला तो सोडून कसा जाईल? नाही जाणार. ठीक आहे. पवित्र आत्मा ही व्यक्ती नसून एक देवाची शक्ती आहे. चुकीचं आहे. पवित्र आत्मा हा देव आहे. त्रैक्यातील एक व्यक्ती आहे, जे गुणधर्म देवाचे आहेत, तेच सर्व पवित्र आत्म्याचे आहेत. हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. जे सत्य आपण ऐकलं आहे, ते आपण धरून ठेवूया आणि ज्या खोट्या बहकवणाऱ्या ज्या शिकवणी आहे, त्याच्यापासून स्वतःचा बचाव करूया. मग ज्यावेळेस आपण म्हणतो, मी पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस मी तो देव आहे या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आणि जर तुम्ही प्रेषितांचा मतनांगीकार पाहिला, तर त्या ठिकाणी म्हणलं, आय बिलीव्ह इन द फादर, आय बिलीव्ह इन द सन अँड आय बिलीव्ह इन द होली स्पिरिट, आहे की नाही? या सर्व गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात, की स्पष्ट करतात, की पवित्र आत्मा हा त्रैक्यातील तिसरे व्यक्तिमत्व आहे. तो देव आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य करो. यावेळेस आपण